झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, स्वागत। कमलेश सर, जाहीर सभेमध्ये पूनम महाजन आल्या होत्या आणि त्यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात हे एक मोठं षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं। कसं पाहायचं याकडे नेमकं? देशातल्या सगळ्यात महत्त्वाच्या एखाद्या कुठल्या इतक्या मोठ्या नेत्याची अशी हत्या होणं हा माझ्या मते हा देशातला फार न ऐकलेला प्रकार यापूर्वी होता। याच्यापूर्वी दहशतवादी हल्ल्यामध्ये किंवा अशा हत्या देशातल्या मोठ्या नेत्यांच्या झाल्या असल्या तरी सुद्धा प्रमोद महाजन हे त्यांची हत्या जेव्हा झाली तेव्हा ते आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण म्हणू शकतो की परमोच्च बिंदूला ते होते। 2006 त्यांचं नुकतंच भारतीय जनता पक्षाचं एक मोठं अधिवेशन मुंबईत झालं होतं, ज्याची सगळी धुरा होती, ज्याच्यामध्ये वाजपेयींनी त्यांना लक्ष्मण असं संबोधलं होतं की माझे लक्ष्मण हे प्रमोद महाजन आहेत असं ते म्हटले होते। आणि माझ्या मते त्याच्यानंतर काही महिन्यांमध्येच प्रमोद महाजन यांची हत्या झाली होती। थोडंसं जर आपण बघायला गेलं भूतकाळात जाऊन प्रमोद महाजन यांची हत्या जेव्हा झाली होती तेव्हा ती त्यांच्या भावानेच केली होती। आपल्या भावाला सख्या भावावरती गोळ्या झाडल्यानंतर थेट त्यांचा भाऊ प्रवीण महाजन हा थेट वरळी पोलीस स्टेशनमध्ये गेला होता। त्याने तिथे ती आपली बंदूक सरेंडर केली आणि पोलिसांना सांगितलं की मी आताच माझ्या भावावरती गोळ्या झाडलेल्या आहेत। अर्थात पूनम महाजन यांचं हे स्टेटमेंट आता 18 वर्षानंतर त्या याच्याबाबत बोलतात। खरं तर अगदीच आपण म्हणू शकत नाही की ते पहिल्यांदाच बोलल्यात, पण सविस्तरपणे नक्कीच त्या पहिल्यांदा बोललेल्या आहेत। मागे लोकसभा निवडणुकीच्या एका जाहीर सभेत त्या बांद्र्यामध्ये बोलताना त्याबाबत त्यांनी उल्लेख केला होता की त्यांची हत्या षडयंत्र आहे, पण आज ते फक्त पैशापोटी, कारण असं म्हटलं जात होतं की दोन भावांमध्ये कुठले कौटुंबिक कलह होता, कौटुंबिक इश्यू होता, त्याच्यातनं ही हत्या झाल्याचं सुरुवातीला म्हटलं जात होतं। पण पूनम महाजन यांनी स्वतः हे सगळं फेटाळून लावलं। त्यांचं म्हणणं आहे की याच्या मागे कुठल्या पैशाचं कारण होतं किंवा मत्सराचं कारण असं काय नव्हतं, तर याच्या मागे एक मोठं राजकीय षडयंत्र एवढं बोलून त्या थांबल्यात, पण कधी ना कधी ते बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आता पूनम महाजन यांचा रोख नक्की कशाकडे आहे, हे षडयंत्र नक्की कोणाचं आहे त्याबाबत त्या अजूनही बोलायला तयार नाहीत, कारण 18 वर्ष त्या गोष्टीला झालीत। पण त्यांचं हे म्हणणं आहे की एक ना एक दिवस याच्या मागचं सत्य बाहेर येईल। त्यामुळे जे झालेलं आहे ते त्यांना कुठेतरी मान्य नसावं। आणि कारण झालंय असं की या हत्येनंतर जे मुख्य आरोपी होते ज्यांनी स्वतःला सरेंडर केलं होतं प्रवीण महाजन, ते जेलमध्ये असताना 10 दिवसाच्या पॅरोलवरती जेव्हा बाहेर आले होते त्या पॅरोलवरती असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता। त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे त्यांच्यासोबत कदाचित त्याच्या मागची सगळी कारणही त्यांच्यासोबत निघून गेली असतील असं अनेकांना वाटते। पण पूनम महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या कन्या, देशातले एक भाजपचे एकेकाळचे सगळ्यात मोठे नेते प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ कौटुंबिक वादातून झालेली नसून त्याच्या मागे एक षडयंत्र आहे असा इतका मोठा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे। सविस्तर पहिल्यांदाच खरं तर त्या बोललेल्या आहेत। त्याच्यापूर्वी मध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता, पण आज जाहीर सभेमध्ये झी 24 तास त्यांनी पहिल्यांदा त्याविषयी सविस्तर भाष्य केलेलं आहे। त्यामुळे या विधानाला खूप 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 जास्त महत्व आहे। अगदी कमलेश सर, पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते कधी येत नव्हते घरी आणि तरी सुद्धा ते सकाळी 7:30 वाजता घरी आले होते आणि त्यानंतर सोफ्यावर बसले असताना त्या दोघांमध्ये थोडासा आर्थिक गोष्टींवरून कुठला तरी वाद झाला। आर्थिक मदत करायला प्रमोद महाजन तयार नव्हते आणि त्यातनं वाद झाला। या गोष्टी बघा, ह्या सगळ्या गोष्टी तपासात आलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींचं त्यांनी त्यांच्या कबुली जबाबात देखील सांगितलेलं आहे। पण पूनम महाजन यांचं म्हणणं, तुम्ही सांगता तो घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम तिथे घडला होता जो दप्तरी नोंद आहे पोलिसांच्या, पण आज एका त्यांच्या मुलीने असा दावा करणे की हे त्याच्यातून झालेलं नाही। त्यामुळे त्यांची मुलगी आणि जी एक माझी खासदार आहेत, 2 टर्म खासदार राहिलेल्या आहेत, त्या एका पक्षाच्या युवा विंगच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत माझी, एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी केलेलं विधान म्हणून आपण बघावं। त्यांना असं वाटतं की केवळ त्या वादातनं झालेली ही हत्या नाही, कारण वाद जरी पैशाचे असेल तरी इतकं टोकाचं पाऊल कुणी उचलणार नाही, हेच कुठेतरी त्यांना त्यातनं सूचित करायचं, इंगित करायचंय। त्यामुळे त्या ज्या म्हणाल्या आहेत की हे केवळ कौटुंबिक वाद नाही, मत्सर नाही, आता जो आपण घटनाक्रम सांगतो तो त्याच्या मागे नाहीच असं पूनम महाजन यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ही बातमी, त्यामुळे याला एक वेगळं महत्व आहे, त्यामुळे ते तितकंच खळबळजनक आहे। अगदी कमलेश सर, आपण असेच आमच्यासोबत जोडले रहा।